आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आत्ताच या ठिकाणी उतरलेले आहेत. 5 मिनिटांमध्ये आपल्या सभास्थळी पोहोचणार आहेत. आज आपल्या वाळवा, बाऊची आणि तालुक्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपमुख्यमंत्री येत आहेत. आणि या निमित्तानं आयोजित सभेच्या निमित्ताने ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते या राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा बँकेचे 2 संचालक, एक राहुलदादा महाडिक आणि चिमनभाऊ डांगे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि सर्वच आमच्या सुषमा काकी आहेत, उमेदवार आहेत सर्व. आणि समोर उपस्थित या कडाक्याच्या उन्हात सुद्धा बराच वेळ बसले आहेत ते आमचे उपस्थित माता भगिनी, सर्व मतदार बंधू भगिनींनो, त्याचबरोबर उपस्थित पत्रकार आणि छायाचित्रकार बंधूंनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आपले लाडके देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहतात. खरोखर आजचा एक आपला भाग्याचा दिवस म्हणावा लागेल. कारण ज्या आमच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं एक रंग भरला, एक चांगली योजना या ठिकाणी आम्हाला दिली, माझी लाडकी बहीण योजना, ज्याचे जनक, ज्याच्या कल्पनेतून ही लाडकी बहीण योजना सुरू झाली, ते आपले लाडके देवभाऊ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. खरोखर याचा एक आनंद आम्हाला या ठिकाणी वाटतो. एकनाथराव शिंदे साहेब, सवयीप्रमाणे देवभाऊंचं नाव सातत्याने येत आहे, परंतु एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी खरोखर उपस्थित राहत आहेत. आपल्याला खरोखर एक आनंदाचा क्षण या ठिकाणी. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे महायुतीचं सरकार आज काम करतंय. आज तुम्ही जर योजना बघितल्या, आदरणीय मोदीजींनी ज्यावेळी 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतरचा काळ जर आपण बघितला तर ह्या सर्वसामान्य माणसाला काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी सरकारनं केला. नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं 2014 पासून देवाभाऊंचं सरकार असेल, नंतर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल आणि पुन्हा देवाभाऊंचं सरकार जर आपण बघितलं तर या ठिकाणी गोरगरीब जनतेला, आमच्या माता भगिनींना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न ह्या सरकारने केला. आपण बघतो आपण की पूर्वी म्हणायची दिल्लीतून 1 रुपया निघाला की 10 पैसे जनतेपर्यंत पोहोचतात, परंतु आता असं राहिलेलं नाही. आता ज्या ज्या योजना केंद्राच्या आहेत, ज्या ज्या योजना राज्याच्या आहेत, त्याचा थेट पैसा तुमच्या खात्यावर आज जमा होताना आपण बघतोय. PM किसान योजना असेल, बघा शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसा जमा होतो. राज्य सरकारचे पैसे असतील शेतकऱ्यांसाठी, केंद्राचे पैसे असतील, थेट तुमच्या खात्यावर पैसा होताना जमा होताना आपण पाहतोय. आपण बघा लाडक्या बहिणीचे पैसे राज्य शासनाच्या माध्यमातून जे तुम्हाला आज मिळत आहेत, थेट तुमच्या खात्यावर जमा होत आहेत. ना त्याला कुठल्या अधिकाऱ्याला नमस्कार करायचा आहे, ना कुठल्या नेत्याच्या दारात जायचं आहे, थेट पैसा तुमच्या खात्यावर आज जमा होतोय. अशा कित्येक योजना आहेत. आरोग्यासाठी 5 लाखाचं सुरक्षा कवच आज आपल्याला मिळालेलं आहे. आपण बघा या राज्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींसाठी, भगिनींसाठी, चिमुकलींसाठी अगदी बालवाडीपासून MBA शिक्षण, बालवाडीपासून डॉक्टरकीचं शिक्षण, बालवाडीपासून इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय हे फक्त आपल्या सरकारने घेतलेला आहे. लक्षात घ्या, मोफत शिक्षण. हे पूर्वी सरकार अनेक आली होती, परंतु ह्या योजना कधी ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. लखपती निधी योजना या ठिकाणी सरकारने सुरू केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या योजनेवर खात्यावर, बँक खात्यावर जमा होत आहेत, त्याच्यावर तुम्हाला 1 लाखापर्यंत बिना तारण कर्ज आता मिळणार आहे, की ज्या माध्यमातून तुम्ही काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकाल, उद्योग करू शकाल, की जेणेकरून आमची भगिनी त्या माध्यमातून महिन्याला 8,000, 10,000 या ठिकाणी रुपये कमवू शकेल. हे अशा योजना, जनहिताच्या योजना
या ठिकाणी आपलं सरकार आज आणतंय आपल्या समोर. असे कित्येक योजना आहेत, सांगायला गेला तर तास 2 तास लागतील एवढ्या योजना आहेत. आणि आपण बघितलं असाल की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये काम करत असताना नायकडे परिवाराचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. नागनाथ अण्णांच्या सारखं एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी जन्माला आलं आणि त्या ठिकाणी आपलं बघितलं ह्या वाळवा परिसराचं, वाळवा तालुक्याचं या ठिकाणी भाग्य आपलं या ठिकाणी उजाळलं. साखर कारखान्याची स्थापना झाली, दूध संघाची स्थापना झाली, जिल्हा त्या ठिकाणी असणाऱ्या हुतात्मा बँकेची स्थापना झाली, हुतात्मा बाजारची स्थापना झाली. हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम आदरणीय नागनाथांना नायकोडी साहेबांनी केलं. त्याचबरोबर आपण बघितलं की त्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा वैभव काका असतील, या ठिकाणी गौरव भाऊ असतील, आणि या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, वळव्यामध्ये आल्यानंतर नेहमी आम्हाला आठवण येते ते आमच्या अरुण भैयांची आम्हाला आठवण येते. हेही खऱ्या अर्थानं आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांचंही मोठं योगदान हे हुतात्मा संकुल वाढवण्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कष्ट घेतलं. हुतात्मा या ठिकाणी संकुल टिकलं पाहिजे, या ठिकाणी कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला पाहिजे म्हणून ह्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असेल सर्वोत्कृष्ट दर देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते हुतात्मा साखर कारखान्याने केलेलं आहे. हे आपण विसरून चालणार नाही. अशी थोर माणसं या ठिकाणी जन्माला आलेली आहेत. या थोर माणसाचं काम पुढं आता ही मंडळी चालवत आहेत आणि म्हणून निश्चितपणानं तुम्ही, आम्ही असेल ह्या माणसांच्या पाठीमागे राहणं आपलं कर्तव्य आहे की जेणेकरून असणारा आपला हुतात्मा संकुल असेल, आपला तालुका असेल, या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. म्हणून ही लोक लक्षात घ्या, खंबीरपणे ह्या वाळव्यामध्ये थांबली पाहिजे. आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की जे ते उमेदवार देतील ते निवडून आणणं आपलं कर्तव्य आहे. आपण बघा, जर विरोधकांचे उमेदवार निवडून आले तर काय त्यांच्या हातात आहे मला सांगा. आज सत्तेमध्ये ती मंडळी आहेत का कुठं? केंद्रामध्ये सत्ता आपली महायुतीची, राज्यामध्ये सत्ता आपल्या महायुतीची, पालकमंत्री आपल्या विचाराचे आहेत, चंद्रकांत दादा पाटील सारखे खमक्या पालकमंत्री जो आपल्याला मिळालेले आहेत, जिल्हा नियोजन आपल्याकडे आहे. काय विरोधकांच्याकडे मला सांगा, काय जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य निवडून आले तर काय काम करणार आहेत? काही काम करू शकणार नाहीत. उलट 5 वर्षानंतर म्हणतील आमची सरकारच नव्हतं, आमची सत्ता नव्हती म्हणून आम्ही काम करू शकलो नाही. आणि म्हणून त्यांना हे म्हणण्याची संधी द्यायची काही गरज नाहीये. आपले असणारे महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून द्या की जेणेकरून या असणाऱ्या राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, खासदारांच्या माध्यमातून असेल, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी विकासाची गंगा व्हायली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपले दोन्ही उमेदवार, या ठिकाणी 3 उमेदवार निवडून येणं फार गरजेचं आहे. आणि निश्चितपणे उमेदवार जर बघितले, अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत की ज्यांना खरोखर ह्या मतदारसंघासाठी काहीतरी करायचं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघितलं ओबीसीवर खऱ्या अर्थाने त्यांच्या हक्कावर घाला घालण्याचं काम ही मंडळी करतायत. या ठिकाणी ओबीसी आरक्षण असताना सुद्धा कुणबीचा दाखला असणाऱ्या त्यांचे जे नेते आहेत, जे पूर्वीही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते परंतु त्यांची अजून हौस भागलेली नाही. या ठिकाणी अजून त्यांना त्या ठिकाणी निवडून यायचं आहे. मला सांगा, खऱ्या अर्थानं असताना आमचं पैलवानगडी या ठिकाणी ओबीसी समाजाचा माणूस आहे, त्याला निवडून देणं गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या सुद्धा लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊन बघितलेला आहे की आपल्या भागाचा काय विकास झाला, कसा विकास झाला, या ठिकाणी काय त्यांनी या ठिकाणी विकास कामं करून दाखवली. आणि मन खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातून सुद्धा माणूस या ठिकाणी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून झाला पाहिजे की जेणेकरून तुमच्या हक्काचा माणूस, तुमच्या हक्कीला ओ देणारा माणूस या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाला पाहिजे की जेणेकरून तुमची कामं पोलीस स्टेशनची असतील, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सहजरित्या कामं तुमची करू शकाल असे या ठिकाणी उमेदवार आपण दिल्याचे तुम्ही निवडून देणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणानं चांगले उमेदवार दिलेले आहेत. निवडून आल्यानंतर तुम्हाला अजिबात निराशा होणार नाही. ह्या पद्धतीचं काम हे मंडळी सर्व करतील हे आशा आम्हाला आहे आणि हेच तुम्हाला नेमकी आशा देण्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेलो आहे. एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून चांगल्या लोकांच्या मागणं, महायुतीच्या मागणं तुम्ही आम्ही राहूया आणि आपले असणारे उमेदवार या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून देऊया की जेणेकरून ह्या वाळव्याचं नाव, ह्या तालुक्याचं नाव या ठिकाणी ही मंडळी मोठं करतील. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे आपला वेळ जास्त न घेता या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला ज्या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण आहे
वाळवा मतदारसंघ आणि आपला असणारा बावची मतदारसंघ यामध्ये शिवसेनेचे उमेदवार उभा आहेत। 2 जिल्हा परिषदेचे 4 पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। त्या ठिकाणी भरघोस असं मतदान करा। आणि त्याचबरोबर या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळाचे उमेदवार आहेत, घड्याळाचे उमेदवार आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं ही नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय बाबा।